प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत हो. मी भीम पॅन्थर राजेश गवळी आपला सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. आणि आपल्या ह्या भीम पॅन्थर या हक्काच्या क्रांती वाहिनीवर आपले सर्वांचे महामंगल स्वागत. मित्रांनो, आज मतदानाचा दिवस आणि अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आज कल्याण पूर्वमध्ये देखील रांग लागलेली आहे. काही मतदान करून आलेले आहे, काही करायचे बाकी आहे. आपण त्याच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. ताई, आपण मतदान केलंय? आता जाणार आहे? मग जाणार आहे ना नक्की? अच्छा, तुम्ही केलं मतदान? करून आले मतदान? अच्छा, करायचं बाकी आहे. या ठिकाणी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी देखील मतदानाचा अधिकार कोणी बजावला आहे, कोणी अजून बजावला नाही. बजावण्याचं बाकी आहे. आपण नांदिवली गावामध्ये आलेलो आहोत, कल्याण पूर्वेच्या. आपण मतदान केलं आहे? आपण करायचं बाकी आहे, अजून केलं नाही. अच्छा, जाणार आहे ना? या ठिकाणी प्रतिक्रिया आपण पाहिल्या. लोक जाणार आहेत मतदानाला, लोक मतदान करून येणार आहेत. अर्थात कल्याण पूर्वमध्ये आपण आलेलो आहोत मतदानाचा कानोसा घेण्यासाठी. मतदान केलं नाही केलं या संदर्भात. बा, तू मतदान करून आलाय? नाही, चाललंय. आता चाललंय मतदानाला. या ठिकाणी तरुण वर्ग सुद्धा आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहे. त्यांच्याही प्रतिक्रिया आपण इथं घेऊया. महिला वर्ग गेलेला आहे. तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी काही महिला आपलं धान्य निवडत आहे. मी त्यांना विचारू इच्छितो की ताई, आपण धान्य निवडताय तर आपला उमेदवार निवडण्यासाठी तुम्ही मतदान केलंय का? अजून केलं नाही. मग तुम्ही भाजी निवडताय तर उमेदवार निवडायला कसं जाणार आहात? जाणार आहे ना? या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आपला उमेदवार निवडण्यासाठी, आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जाणार आहे. इथं काही तरुण मुलं बसलेली आहेत. तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे? केलंय मतदान? जायचं आहे. तू केलंय मतदान? नाही, आम्हाला जायचंय. जाणार आहे ना? जाणार आहे. या ठिकाणी या ठिकाणी काही तरुणांनी मतदान, आपला जो अधिकार आहे तो बजावलेला आहे. काही तरुण मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जाणार आहे. आणि इथं मोठ्या प्रमाणात आपण बघतो कल्याण पूर्वमध्ये मतदानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी तरुण वर्ग, महिला वर्ग आणि एकूणच मतदार हा बाहेर पडताना आपण पाहतो. मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी यंदा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण या ठिकाणी काही प्रतिक्रिया आपण नोंदवतो आहोत. आपण मतदान केले? जाणार आहे. या ठिकाणी महिला काही गेल्या नाहीत, त्या जाणार आहेत मतदान करायला. अर्थात मोठ्या प्रमाणात महिला वर्ग मतदान करताना दिसतोय. आजी, आपण मतदान केलंय? या आजीने, तरुण वर्ग अजून मतदानाला गेलेला नसताना या आजीनं मात्र बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. त्या मतदान करून आलेल्या आहे आणि त्यांनी आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचं एक मौलिक कार्य केलेलं आहे. आपण मतदान केलंय? नाही, आता जायचं. जाणार आहे. तुम्ही केलंय मतदान? करायला जाणार आहे. या ठिकाणी काही महिला वर्ग बाकी आहे मतदानाचा, परंतु मतदानाला मात्र आम्ही जाणार हे एकमुखी ठिकाणी आपण काही प्रतिक्रिया घेतोय. ताई, आपण मतदान केलंय? मतदान करायला जाणार ना? या ठिकाणी किराणा दुकानाचे व्यापारी लोक मतदान केलंय आपण? या ठिकाणी अतिशय हातामध्ये काठी पकडून सुद्धा, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी दोन्ही जोडपं जाऊन आलेले आहेत. मी केलं मतदान. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ते मतदान करून आले. हे पूर्ण कुटुंब हे अक्षरशः त्यांना त्रास असताना देखील ते मतदान करून आले, मतदानाचा अधिकार बजावून आला आहे. मी आपल्याला देखील विनंती करेन का आपण जिथं कुठं असाल महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात, तर आपण मात्र मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे. तो अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, तो बजावलाच पाहिजे. इथं आपण लॉन्ड्रीच्या दुकानात आलेलो आहोत. आपने वोटिंग किया? आपका वोटिंग यहाँ पे नहीं, गाँव में है. इथं काही लोकांची मतदार यादीत नावं नसल्यामुळे इच्छा असून पण त्यांना मतदान करता येत नाही आहे. बघूया. अर्थात
तर आपण काही लेडीज महिला कपडे शिवण्यासाठी आलेले आहे. मतदान केलं आहे आपण काही आपण जायचं आहे. तुम्ही या ठिकाणी महिला वर्ग जे आपण बघतोय शिवणकला क्लासमध्ये टेलरच्या दुकानामध्ये आलेले आहेत, त्या देखील मतदानासाठी उत्सुक आहे. काही महिला मतदान करून सुद्धा आलेले आहे आणि जी आपली उसवलेली लोकशाही त्याला शिवण्याचं काम या महिला वर्ग मोठ्या प्रमाणात करताना आपण पाहतोय. या ठिकाणी आपण बघतोय बूथ वगैरे टाकलेलं आहे. काही तरुण मुलं बूथवरती बसलेले आहे. मतदारांची त्यांना स्लिप वगैरे वाटण्याचं ते काम करत आहे. इथं कसा प्रतिसाद मिळतो? खूप चांगला प्रतिसाद भेटतो आणि खूप लोक येत आहेत आणि आपलं नाव नोंदवून जातात किंवा आपल्या चिठ्ठ्या घेऊन जातात. आतापर्यंत अंदाजे किती लोक येऊन गेले, किती टक्के वगैरे काही सांगू शकाल? 150च्या आसपास लोक येऊन गेले आतापर्यंत. कसा वाटतो प्रतिसाद? तुम्ही करून आले मतदान? अच्छा. या ठिकाणी काही तरुण मुलं आपलं स्लिप वाटण्याचं काम मतदारांना केंद्रापर्यंत पाठवण्याचं काम करत आहेत. काही महिला वर्ग इथे बसलेले आहे. त्या देखील त्या पद्धतीनं करके आहे. उंगली दिखाओ यहाँ पे, यहाँ पे उंगली दिखाओ. मेरा करने का है. अच्छा, अभी अच्छा. जा रहे हैं, अभी भी जाके आया. गर्दी था उधर. अच्छा, गर्दी था. अच्छा. इथे काही लोक प्रचंड गर्दी असल्यामुळे रांगेतून परत आले आणि ते बोलले की दुपारी रांग कमी झाल्याच्या नंतर गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही अच्छा मुलगा गेला. हम जाके आया, अभी दुकान में खड़ा है. वो आएगा तो हम लोग जाएगा. अच्छा अच्छा. आपण या ठिकाणी एका शाळेच्या मतदान केंद्राजवळ आलेलो आहोत. अर्थात इथे आपल्याला काही उद्योगपती देखील दिसत आहेत. त्यांना विचारतो, आपण मतदान केलं आहे का? हो, आम्ही आमचा हक्क बजावलेला आहे. जरा बोर्ड दाखवा. या ठिकाणी काही उद्योगपतींनी सुद्धा आपलं मतदान केलेलं आहे. त्यांच्या सहकार्याने मतदान केलेलं आहे. आपण देखील मतदान जर केलं नसेल तर अवश्य मतदान करा ही नम्रतेची विनंती आहे. आता आपण मतदान केंद्रात जाऊ. कशा लागलेल्या आहे, मोठी रांग लागलेली आहे. लोक मतदान करून येत आहेत. मतदान केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात माणसं आलेली आहे. ही मतदानासाठी लागलेली आहे. कुठल्याही अतिशय शिस्त पद्धतीने मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे. मतदानाचा टक्का वाढलेला आहे. लोक मतदानाप्रती जागृत झालेली आहे. मोठ्या प्रमाणात अतिशय शांततामय पद्धतीने पोलिसांनी सुद्धा अतिशय चांगला बंदोबस्त ठेवलेला दिसतोय आपल्याला. आणि मतदानाची प्रक्रिया ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि वेळेला चाललेली आहे. मोठ्या प्रमाणात महिला वर्ग, तरुण वर्ग आणि सर्व थरातील वर्ग ज्यांना मतदानाचा अधिकार आहे अक्षरशः रांग लावून आणि बाहेर आपण बघितलं की लहान लहान मुलांना जे दूध पिणारे मुलं आहेत त्यांनासुद्धा घेऊन इथं आलेले आहे. माता भगिनी त्या मोठ्या प्रमाणात मतदानाचा आपला हक्क बजावताना दिसत आहे. आणि निश्चितच 3 नंबर या वेळेला मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढताना आपण पाहतोय. मतदान शांततामय पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं होताना आपण पाहतोय. सगळीकडं उत्स्फूर्तपणे कोणीही कोणाला आणायला गेलेलं असताना मतदार हा उत्स्फूर्तपणे बाहेर आलेला आहे, बाहेर पडलेला आहे. मतदान करताना आपला अधिकार बजावताना तो दिसत आहे. या ठिकाणी आपण निश्चितपणे मतदान करायला आलात. हो, जरूर हक्क आहे तो आमचा. नक्की तो अधिकार बजावलाच पाहिजे. या ठिकाणी
कॉलेजच्या पोरीसुद्धा मुलीसुद्धा आल्या. त्याच्यात पहिलं मतदान असं आहे. अच्छा, मग मतदान करायला आणि करणार. अच्छा, तुम्ही या ठिकाणी सगळे आपले मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आलेले आहेत. निश्चितच मोठ्या प्रमाणात हा मतदानासाठी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळताना आपण पाहतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो एक लहान मूल अक्षरशः ते लहान मुलाला घेऊन सुद्धा आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आलेले आहे. काय वाटतं या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होताना? मतदान करताना काय भावना येतात? मुलाला घेऊन एक लहान लेकराला घेतली का आला? अच्छा लग रहा है आप इतनी छोटी बच्ची को लेकर अपना जो लोकशाही लोकतंत्र को बचाने जो आई है तो आपको अच्छा लग रहा है? हाँ, या ठिकाणी जो अधिकार दिलेला आहे मताचा तो अधिकार बजावताना मला खूप म्हणजे फिलिंग व्हायला लागलेलं आहे. असंही भावना या ठिकाणी महिला मतदारांकडून व्यक्त होताना आपण पाहतो. भली मोठी रांग लागलेली आहे. या ठिकाणी मतदार येत आहेत. मतदारांची संख्या कमी झालेली आहे. मतदार बजावत आहेत. आपला अधिकार बजावताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. पोलिसांनी सुद्धा आपला बंदोबस्त चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे शांततामय पद्धतीने मतदान सुरू आहे. आपण बाहेर बघू शकतो हे सगळं वातावरण हे निवडणूकमुळे झालेलं आहे. मतदार मोठ्या प्रमाणात आतमध्ये रांगेमध्ये जागा नसल्याने काही मतदार बाहेर उभे आहे. आपण पाहू शकतो मोठा उत्स्फूर्तपणे हा प्रतिसाद आहे. आपण बघतोय महिला एक म्हणजे पूर्ण एक सत्ते या ठिकाणी येत आहेत. एक मिनिट आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. तुम्ही या ठिकाणी मतदान करायला आलात, सगळे एकाच ठिकाणचे आहात तुम्ही. या ठिकाणी हे सगळं महिला वर्ग हा मतदान करण्यासाठी आलेला आहे, बजावण्यासाठी आलेला आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी महिला आलेल्या आहेत. निश्चित मतदान झालं काही कीर्ती गायकवाड 103, 104, 105 तसेच आर्य गुरुकुल 106, 107, 108, 109 एकूण मतदान आपल्या विभागामध्ये आता 2218 झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत मतदारांचा कौल एक चांगल्या प्रकारचा आहे. आणि जेणेकरून नांदिवली परिसरामध्ये कीर्ती गायकवाड आणि आर्य गुरुकुल ही 2 केंद्र इथं जवळ आल्यामुळे आज लोकांना चक्की नाक्याला जायला जो त्रास होत होता तो वाचल्यामुळे लोकांचा एक चांगल्या प्रकारे करायचा एक प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता यांनी जे आपले इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी मतदानाची एकूण नोंद आपलं दाखवलेली आहे. जरा व्यवस्थित दाखव. या ठिकाणी टोटल या गावामधून नांदिवलीमधून सुमारे 2200-2300 मतं 2300पर्यंतची मतं आता दुपारी 12:30 वाजेपर्यंत झालेली आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये जागृती निर्माण होऊन मतदार हा मतदान केंद्रापर्यंत आपण जाताना पाहतोय. अर्थात मतदानाची टक्केवारी सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापैकी मतदान केलं आता दुपारून जाणार मतदान करायला जाणार मात्र नक्की तुम्ही मतदान करायला जाणार. या ठिकाणी त्यांच्या पत्नीने इथं वोटिंग केलेली आहे आणि ते अभिमानानं सांगितलं की फक्त मी एकट्याने नाही तर माझ्या बायकोनं सुद्धा मतदान केलेलं आहे आणि म्हणून ते आवर्जून त्यांच्या बायकोला या ठिकाणी भाजी विकणारे नवरा बायको मतदान करून आलेले मतदान करून आलेले आहे. त्यांनी आपल्या वोट टाकलेले आहे ते आम्ही मतदान करून आलो. लोकशाही आपण या ठिकाणी पाहू शकतो की नांदिवली गावामध्ये मतदारांना बाहेर काढण्यासाठी मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी या ठिकाणी महिला वर्ग काही पुरुष कार्यकर्ते वगैरे या ठिकाणी बसलेले आहे. कसं प्रतिसाद कसा मिळतो? छान प्रतिसाद आहे. आतापर्यंत अंदाजे किती टक्केवारी झाली असेल मतदार? 40% वोटिंग झालेली आहे. आता दुपारी 40% वोटिंग झाले. म्हणजे एकदम अत्युत्तम प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी आपण नांदिवली गावचे माझे सरपंच आहे गणेश तसं वातावरण चांगलं वातावरण सकाळपासून छान मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित पार पडते. या ठिकाणी स्वतः माझे सरपंच देखील या मतदान प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे मतदान मोठ्या संख्येनं गावकरी मतदार वगैरे सगळं मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना आपण पाहतो.
यंदा मतदानाची टक्केवारी वाढताना आपण पाहत आहोत. नांदिवलीच्या BT गायकवाड या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आपल्याला आलेलो आहोत आणि इथं भली मोठी एक रांग आपल्याला दिसून येते की इथं मतदारांचा उत्साह आपण पाहू शकतो. मोठ्या प्रमाणात उत्साह चालू आहे. आता दुपारचे 1:15 वाजले. सकाळपासून 7 वाजेपासून ही रांग चालू आहे. अविरतपणे ही रांग लागलेली आपण पाहतो आणि मोठ्या प्रमाणात मतदारांच्या प्रतिक्रिया अतिशय उत्स्फूर्त पद्धतीनं बघतो. आपली महिला वर्ग, तरुण महिला, पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं शांततामय पद्धतीनं उत्स्फूर्त पद्धतीनं या ठिकाणी मतदान होताना दिसतंय. टक्केवारी वाढलेली आहे. निश्चितच मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे हे आपण पाहू शकतो आणि निश्चितच एक अतिशय धक्कादायक बातमी असेल की या ताई या ठिकाणी मतदान करायला आलेल्या असताना त्यांच्या नावानं कोणीतरी मतदान अगोदरच करून गेले असा त्यांचा आरोप आहे. आपलं नाव? कल्पना विजय पाटील. कल्पना ताई, आपण मतदान करायला इथं आल्याच्या नंतर आपल्याला ही कल्पना आली म्हणजे कसं हो अगोदर त्यांनी आता नंबर वगैरे बघूनच कळालं त्यांना. मी यायच्या अगोदर माझ्या नावानं दुसरंच कोणी करून घेतलं आहे. हो ही अतिशय आणि काय निवडणूक अधिकारी काय म्हणतात? ते करून सगळं नंबर वगैरे सगळं सेम आहे. सहीसुद्धा सेम केलं आहे कोणीतरी. या ठिकाणी अतिशय धक्कादायक अशी माहिती आपल्याला मिळते की BT गायकवाड शाळेमध्ये जे नांदिवली कल्याणपूर नांदिवली गावातील BT गायकवाड शाळा आहे त्या शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे की एक कल्पना पाटील नावाच्या महिला ज्या मतदार आहे त्या मतदान शाळेला आलेल्या असताना त्यांच्या नावाने कोणीतरी अगोदरच मतदान करून गेलं आहे. हे अतिशय धक्कादायक बाब आहे. मतदान अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं की या ठिकाणी तुमच्या नावानं अगोदरच या नावाची व्यक्ती मतदान करून गेलेली आहे. अर्थात हा गंभीर मुद्दा आहे आणि याच्यावरती निश्चितच काहीतरी निवडणूक आयोगाकडून कारवाई व्हावी. मतदानाचा दिवस 1:15 वाजला आहे. लोक अतिशय शांततामय पद्धतीनं मतदान करताना आपण पाहतोय. अतिशय उत्स्फूर्त पद्धतीनं या ठिकाणी मतदान होताना दिसतंय. अर्थात हे मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या ठिकाणी आपल्या काही आशा वर्कर ज्या आहेत त्या सकाळी पहाटे 6 वाजेपासून आपल्या कुटुंबियांना सोडून मुलाबाळांना भेटून किंवा काही आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन या मतदान केंद्रामध्ये आलेले आहे की हा लोकशाहीचा महाउत्सव हा अतिशय सुरळीतपणे पार पडावा याची ते आलेले आहे. या ठिकाणी मतदान कसं पार पाडताना लोकांची म्हणजे चांगला प्रतिसाद तर अंदाजे किती टक्के झाले असेल म्हणजे मतदान? बऱ्यापैकी झाले पण तसं म्हणजे आम्हाला बरं, तुमच्या चहा पाण्याची काही व्यवस्था केली पाहिजे. या ठिकाणी आशा वर्करच्या महिला आपल्या मतदान अंगणवाडी आरोग्य विभागातून आपल्या ज्या आशा वर्करच्या महिला आहेत त्या लोकशाहीचा उत्सव हा निर्धोकपणे पार पडावा यासाठी आपण बघू शकतो. पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून आहेत. शांततामय पद्धतीनं हा महाउत्सव सुरू आहे. लोकशाहीचा जागर सुरू आहे. निश्चितच संध्याकाळपर्यंत टक्केवारी वाटताना आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण बघतोय मतदार येताना मतदानाची कर्तव्य आहे ते बजावताना आपण पाहतो. लोकशाहीचा उत्सव आपण पाहतो चांगल्या पद्धतीने चालू आहे. प्रतिक्रिया की आपण मतदान केलं आहे किंवा नाही केलं? काही मतदान केलं आहे आपण? जाणार आहे. तुम्ही केलं? करून आल्या? दाखवा जरा बोट इथे. इथे मतदान सुरुवात झालेली आहे. काही महिला वर्गाने मतदान केलेलं आहे. काही आपल्या कामं आवरून ते मतदान करायला जाणार आहे. इथं आम्ही केलंच पाहिजे ना. हां, काय म्हणताय? मतदान हा आपला हक्क आहे, तो आपण केलाच पाहिजे. नक्कीच या ठिकाणी महिला वर्गामध्ये मोठी जागृती निर्माण झालेली आहे की मतदान करणं हा आपला अधिकार आहे, तो आपण केलंच पाहिजे. मतदान केंद्रावर कसं काय प्रतिसाद? चांगला प्रतिसाद आहे. चांगला आहे. बऱ्यापैकी गर्दी करून आहेत. या ठिकाणी मतदान करून आलेले काही नागरिक आहेत, मतदार आहेत. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मतदान चांगल्या पद्धतीनं चालू आहे. इथे किराणा दुकान आपण बघू शकतोय. तर या किराणा दुकानाचे मालक आहेत सूरजजी गडवे. त्यांना विचारतो की आपण मतदान केलं आहे का? नाही जायचं आहे करायला.
अच्छा अच्छा, कधी जाणार तुम्ही? आता तर एक दोन तास 1-2 तासामध्ये. लवकरात लवकर जाऊन मतदान करून या, ज्याचं आम्ही चॅनलच्या वतीनं देखील आपल्याला सर्वांना विनम्र आवाहन करतोय. नांदुली भागामध्ये आपण आहोत. अर्थात या ठिकाणी आपण काही मतदारांच्या ज्यांनी मतदान करून आले किंवा अजून केलं नाही अशा सर्वांच्या मुलाखती आपण या ठिकाणी घेतोय. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.